आपण सगळे लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत. चांगला माणूस बना, सगळ्यांशी नीट वागा, समजून घ्या. पण कधी तुम्ही शांतपणे स्वतःलाच हा प्रश्न विचारलाय का? खरंच जास्त चांगलं वागणं आपल्यासाठी फायद्याचं ठरतं का? आजूबाजूला पहा, जो माणूस नेहमी उपलब्ध असतो, नेहमी मदतीला तयार असतो, नेहमी समजूत काढतो, तोच माणूस सर्वात जास्त दुर्लक्षित राहतो. कारण जग भावनांवर चालत नाही. जग चालतं तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता यावर. आपण इतके चांगले होतो की आपल्या वेळेची किंमत राहत नाही, आपल्या शब्दांना वजन राहत नाही आणि हळूहळू आपली ओळखच ॲडजस्ट करणारा माणूस अशी होते. आजचा हा व्हिडिओ कोणाला वाईट बनवण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी मजबूत बनण्यासाठी आहे. कारण इथे वाईट म्हणजे कोणाला दुखावणं नाही, उद्धटपणा नाही, स्वार्थ नाही. वाईट म्हणजे गरज नसताना हो न म्हणणं, चुकीला थेट नाही म्हणणं आणि स्वतःच्या मर्यादांसाठी उभं राहणं. आपण इतके दिवस ज्या गोष्टींना संयम, समजूतदारपणा म्हणत होतो, त्याच गोष्टी अनेक वेळा आपली कमजोरी बनलेल्या असतात. या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहणार आहोत, का जास्त चांगले लोकच जास्त त्रास सहन करतात, का लोक तुमचं वागणं नाही तुमची मर्यादा पाहतात आणि का थोडंसं वाईट झाल्याशिवाय जग तुमचा आदर करत नाही. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही कोणावर ओरडणार नाही, कोणाशी भांडणार नाही, पण एक गोष्ट नक्की बदलेल. तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवाल. जर तुम्ही कधी स्वतःसाठी गप्प बसला असाल, तर स्वतःच्या भावनांवर पाणी सोडलं असेल आणि तरीही अपेक्षित आदर मिळाला नसेल, तर हा व्हिडिओ फक्त बघण्यासाठी नाही, स्वतःसाठी ऐकण्यासाठी आहे. चला तर मग आज आपण एक कडू पण गरजेचं सत्य समजून घेऊया. थोडंसं वाईट बना, तेव्हा जग तुमच्या समोर झुकेल. नंबर 1, जास्त चांगुलपणा म्हणजे कमजोरी समजली जाते. आपण अनेकदा असं समजतो की चांगलं वागणं म्हणजे मोठेपणाचं लक्षण आहे. पण जग चांगुलपणाकडे नेहमीच मोठेपणाने पाहत नाही. खरं सांगायचं तर जग जास्त चांगुलपणाला अनेक वेळा कमजोरी समजतं. कारण जेव्हा तुम्ही सतत समजून घेता, सतत माफ करता, सतत काही नाही चालेल असं म्हणता, तेव्हा समोरच्याच्या मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते. हा काही बोलणार नाही, हा सगळं सहन करतो, याला गृहीत धरायला हरकत नाही. हळूहळू तुमचं चांगुलपण तुमच्याच विरोधात वापरलं जातं. तुमच्या वेळेवर हक्क गाजवला जातो, तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तुमचं मत विचारणंही लोक थांबवतात. कारण तुम्ही आधीच सगळ्याला हो म्हणण्याची सवय लावलेली असते. लक्षात ठेवा, लोक वाईट नसतात, पण लोक संधी शोधतात आणि जिथे सीमा नसतात तिथे संधी नक्की मिळते. एक माणूस जो नेहमी गप्प बसतो, नेहमीच ॲडजस्ट करतो, तो लोकांच्या नजरेत सेफ ऑप्शन बनतो. त्याला राग येणार नाही, तो विरोध करणार नाही, तो स्वतःसाठी उभा राहणार नाही, अशी अपेक्षा लोक ठेवू लागतात आणि ही अपेक्षा तुमच्या व्यक्तिमत्वाला हळूहळू कमकुवत करते. खरं तर चांगुलपणा ही ताकद आहे, पण मर्यादांसह असलेला चांगुलपणा, मर्यादा नसलेला चांगुलपणा तुम्हाला दयनीय बनवतो आणि जग दयेवर नाही तर ताकदीवर आदर करतं. म्हणूनच चांगले राहा, पण सर्व काही सहन करणारे होऊ नका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवाल, त्या दिवशीच जग तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करेल. नंबर 2, थोडं वाईट म्हणजे निर्दयी होणं नाही. अनेक लोक एक मोठी चूक करतात. वाईट या शब्दाला लगेचच निर्दयतेशी जोडतात. पण इथे आपण जे वाईट म्हणतोय त्याचा अर्थ कधीच कोणाला दुखावणं नाही, कधीच कोणाला फसवणं नाही, कधीच उद्धट किंवा कठोर बनणं नाही. इथे वाईट म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानासाठी कठोर होणं. कारण प्रत्येक वेळी समजून घेणं हे मोठेपणाचं लक्षण नसतं आणि प्रत्येक वेळी गप्प बसणं हे संयम नसतं. कधी कधी गप्प बसणं हे स्वतःवर केलेलं अन्याय असतं. जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीवरही हसत पुढे जाता, जेव्हा तुमच्या मर्यादा मोडल्या आणि तरीही तुम्ही शांत राहता, तेव्हा
तुम्ही चांगले राहत नाही तर स्वतःला कमजोर करत असता. थोडं वाईट होणं म्हणजे तुम्हाला जे पटत नाही त्याला स्पष्ट नाही म्हणणं, तुमच्या वेळेची किंमत लावणं, तुमच्या भावनांना महत्त्व देणं आणि गरज नसताना स्पष्टीकरण देणं थांबवणं. कारण प्रत्येक नाहीसाठी कारण देण्याची गरज नसते. लोक तुम्हाला तेव्हाच निर्दयी म्हणतात जेव्हा तुम्ही त्यांच्या अपेक्षांनुसार वागणं थांबवता. पण लक्षात ठेवा, स्वतःसाठी उभं राहणं कधीच निर्दयता नसते. तुम्ही जर सतत इतरांच्या सोयीसाठीच जगत राहिलात तर एक दिवस तुमच्यासाठी कुणी उरणार नाही. म्हणून थोडं वाईट बना, अहंकारासाठी नाही, सुडासाठी नाही, तर स्वतःच्या अस्तित्वासाठी. कारण जो माणूस स्वतःला ओळखतो तो कोणाला त्रास न देता आपल्या मर्यादा ठामपणे ठरवतो आणि अशाच लोकांचं जग शेवटी आदर करतं. नंबर 3, लोक तुमचं वागणं नाही, तुमची सीमा पाहतात. आपण अनेकदा असा गैरसमज करून घेतो, मी चांगलं वागलो तर लोकही चांगले वागतील. पण वास्तव थोडं वेगळं आहे. जग तुमचं वागणं लक्षात ठेवत नाही. जग लक्षात ठेवतं तुम्ही कितीपर्यंत सहन करता, तुम्ही किती वेळ उपलब्ध राहता, तुम्ही किती वेळ हो म्हणता आणि किती वेळ स्वतःला बाजूला ठेवता. हे सगळं लोक बघत असतात. एकदा लोकांना हे कळलं की तुम्ही कुठेही थांबत नाही, तिथेच तुमची सीमा मोडायला सुरुवात होते. कारण जिथे सीमा नसतात तिथे आदरही नसतो. लोक तुम्हाला त्यांच्या सोयीप्रमाणे वापरू लागतात, तुमच्या वेळेवर अधिकार गाजवतात आणि तुमचं मत विचारणंही गरजेचं समजत नाहीत. पण ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा ठामपणे म्हणता इथंपर्यंतच, त्या दिवशी लोक बदलायला लागतात. तुम्ही ओरडत नाही, तुम्ही भांडत नाही, तुम्ही फक्त स्पष्ट होता. आणि स्पष्टपणा लोकांना अस्वस्थ करतो, कारण ते तुमच्या सवयीचे असतात, सीमेचे नाही. लोकांना तुमचा राग येत नाही, त्यांना फक्त हे पचत नाही की आता ते तुम्हाला हवी तशी वागणूक देऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा, सीमा आखणं म्हणजे भिंत उभी करणं नाही, तर स्वतःचं संरक्षण करणं आहे. ज्याच्या सीमा ठाम असतात तो माणूस शांत असतो, कारण त्याला स्वतःची किंमत माहीत असते. आणि शेवटी जग त्या माणसाचाच आदर करतं जो स्वतःसाठी उभं राहतो, इतरांना न दुखावता पण स्वतःला कमी न लेखता. नंबर 4, शांत माणूस जेव्हा बोलतो तेव्हा जग थांबतं. शांत माणूस म्हणजे कमकुवत माणूस, असा गैरसमज अनेक लोकांच्या मनात असतो. जो जास्त बोलत नाही, जो वाद टाळतो, जो शांतपणे ऐकतो, तो माणूस लोकांच्या नजरेत कमी महत्त्वाचा वाटतो. पण ही शांतता कमजोरीतून आलेली नसते, ती अनुभवातून आलेली असते. शांत माणूस प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही, तो योग्य वेळेची वाट पाहतो. कारण त्याला माहीत असतं प्रत्येक आवाज ऐकला जात नाही, पण योग्य वेळी बोललेला शब्द नेहमी ऐकला जातो. शांत माणूस जेव्हा बोलतो तेव्हा तो ओरडत नाही, तो धमकावत नाही, तो कटू शब्द वापरत नाही, तो फक्त सत्य बोलतो. आणि सत्य लोकांना थांबायला भाग पाडतं. कारण त्याच्या शब्दांमध्ये राग नसतो, अहंकार नसतो, तर आत्मविश्वास असतो. आणि आत्मविश्वास सगळ्यात मोठा प्रभाव टाकतो. लोकांना त्याच्या शब्दांची भीती नसते, त्यांना त्याच्या ठामपणाची जाणीव होते. तो एकदा जेव्हा म्हणतो हे चुकीचं आहे, तेव्हा लोक कारण शोधू लागतात, कारण तो नेहमीच बोलत नसतो. म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा त्याचं वजन असतं. लक्षात ठेवा, सतत बोलणारे लक्ष वेधतात, पण शांत राहणारे आदर कमावतात. आणि ज्याच्या शांततेला ठामपणाची साथ असते तो माणूस जगाला थांबवतो. नंबर 5, स्वतःला महत्त्व दिलं की जग आपोआप देतं. आपण अनेकदा एक गोष्ट विसरतो, जग आपल्याला तेवढंच महत्त्व देतं जितकं आपण स्वतःला देतो. जो स्वतःला कमी लेखतो, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो आणि सतत इतरांना प्राधान्य देतो, जग त्याला चांगलं म्हणतं, पण कधीच महत्त्वाचं मानत नाही. कारण आत्मसन्मान बाहेरून मिळत नाही, तो आतून दिसतो. तुम्ही तुमच्या वेळेची किंमत लावता का, तुमच्या भावनांना मान देता का आणि गरज नसताना स्वतःला एक्सप्लेन करणं थांबवता का, हे सगळं लोक पाहत असतात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला प्राधान्य देणं सुरू करता त्या दिवशी लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतात.
तुम्ही बदललेले नसता, तुम्ही फक्त स्वतःला ओळखलेले असता. स्वतःला महत्त्व देणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाची जबाबदारी घेणं आहे. कारण जो स्वतःसाठी उभा राहत नाही, त्याच्यासाठी कोणीही उभं राहत नाही. ज्या माणसाला स्वतःची किंमत माहीत असते, तो कोणाच्याही मान्यतेसाठी आपलं आयुष्य गहाण ठेवत नाही आणि असा माणूस हळूहळू जगाला शिकवतो माझ्याशी कसं वागायचं ते. लक्षात ठेवा, आदर मागावा लागत नाही, तो तयार करावा लागतो आणि तो तेव्हाच तयार होतो जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवता. कारण शेवटी जो स्वतःला महत्त्व देतो त्याच्यासमोरच जग आपोआप झुकतं. मित्रांनो, आज आपण खूप गोष्टी बोललो, पण सगळ्यांचा अर्थ एकच आहे. जगासमोर झुकण्यासाठी तुम्हाला उद्धट बनण्याची गरज नाही, पण स्वतःसमोर झुकून थांबवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही वाईट बनायचं म्हणतोय त्याचा अर्थ अहंकार नाही, सूड नाही आणि कोणालाही कमी लेखणंही नाही. थोडंसं वाईट बनणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानासाठी ठाम होणं, चुकीला नाही म्हणायची हिंमत ठेवणं आणि गरज नसताना स्वतःला कमी लेखणं थांबवणं. आज तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकून एक छोटासा निर्णय घेतला की आता सगळ्याला हो म्हणणार नाही, आता स्वतःसाठी उभं राहणार आणि स्वतःच्या मर्यादा जपणार, तर समजा हा व्हिडिओ त्याच्या उद्देशाला पोचला, तर लक्षात ठेवा, तुमचं मौन ही ताकद आहे. तुमचं नाही म्हणणंही गरजेचं आहे आणि तुमचं अस्तित्व कोणाच्या परवानगीवर अवलंबून नाही. आज नाही तर उद्या, पण जगाला शिकवावंच लागतं आपल्याशी कसं वागायचं ते. म्हणून थोडंसं वाईट बना स्वतःसाठी, स्वतःच्या सन्मानासाठी आणि स्वतःच्या आयुष्यासाठी. कारण शेवटी जो स्वतःला ओळखतो त्याच्यासमोरच जग आपोआप थांबतं आणि झुकतं. जर हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच वास्तववादी मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.